काट उगवतात आणि मग असा काटेरी माणूस कोणासाठीच चांगला नसतो एकदम. मागण्या काय मागण्या आहेत तुमच्या? अगदी बरोबर ओळखलात तुम्ही माई साहेब. तुम्ही लय धुरंधर तो माई साहेब लईच. माग भीक माग. जे हवंय ते स्पष्ट शब्दात सांगा. अडवाई देई, तुला चुकीचं वाटणार नसेल तर एक सांगू का? बोला ना काकी. तू ना हे सगळं बाबूला सांगून टाक. काय? हा, त्याला खरं काय ते कळलंच पाहिजे ना. विच प्रतापला हे नाही 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 नको काकी. हे माझी कितीही इच्छा असली ना की त्याला खरं कळावं तरी माईसाहेबांबद्दल त्याच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे. काकी आता कुठे सगळं सुरळीत झालंय. अहो ह्या गोष्टीमुळे आमच्यात वाद व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. बरोबर आहे तुझं. तरी पण ना एकदा नीट विचार कर. मी कायम तुझी साथ दिली. तुला बँकेत नोकरीला लावण्यापासून लग्नानंतरही मी कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझीच काय तुझी पण हीच इच्छा असेल ना की माई तिच्या लेकराचा प्याद म्हणून वापर करते हे बाबूला कळायलाच हवं. नाही त्याला कळायलाच हवं. विचारा माझा बाबू. आता तुला हे सगळं कसं सांगायचं, त्याला कसं विश्वासात घ्यायचं हे तू बघ बाई. नाही म्हणजे कसं आहे, असं वरवर आमच्या कानावर आलं किंवा हायवे शेजारी बंगल्यांची नवीन कॉलनी उभी राहते ती उभी करण्यात तुमचा लयच मोठा वाटा आहे म्हणे. असं कुजबुज कानावर आली, वरवर कानावर पडतं आपलं. कशाला उलटा सुलटा घास घेताय? जे हवंय ते स्पष्टच सांगा. सांगतो ना. कसं आहे नाही साहेब, रोटी कपड़ा और मकान आता अन्न वस्त्र हे माझ्याकडं आहे. फक्त निवाऱ्याच तेवढं म्हणाल तर लयच मोडकळीला आलंय. तेव्हा आपली ती बंगल्यांची नवीन कॉलनी होती का रे तयार, त्यातलाच एक बंगला या गरिबाच्या नावावर तुम्ही करून द्यावा ही विनंती. द्या गो म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला द्या पैसे आणि घ्या तुमच्या नावावर करून. गरिबाची चेष्टा करताय होय बाई साहेब. अहो तुम्ही देताय 4 आणे आणि आमचा खर्च आहे 12 आणे. कसं जमायचं सांगा? तुम्ही जेवढं महिना मला पैसे दिले तेवढे समजे लावले
तरी बंगला हातात नाही यायचा. काय साहेब, तुम्ही बंगला द्या म्हणजे तो तुम्ही मला द्या असं म्हणलं मी. जमणार नाही. मी माझ्या साईडनी तुम्हाला एवढी रिक्वेस्ट केली आहे, काय करायचं बघा. नसलच तुम्हाला काय माझं ऐकायचं तर मग मग काय? मग काय? मग काय असं आहे माई साहेब, मी म्हणजे एकदम फ्रस्ट्रेट झालेला माणूस आहे. मग असा माझ्यासारखा एखादा माणूस दारू पितो, त्याला नशे चढती आणि मग ते नशेमध्ये काही बाई बराळला तर मग अवघड होईल. काय माणसाच्या गरजा वाढल्या आणि मग ती अशी कानावर येणारी माहिती एकदम इम्पॉर्टंट आणि सिक्रेट, ती माहिती अशी सारखी येत राहते, कुजबुज कानावर पडत राहते. आणि मग अशा त्या इम्पॉर्टंट माहितीची किंमत बी लय जास्तच असते, आहे का नाही? धनाजीराव, नाही म्हणजे जरा जपून बोला तुम्ही. हा, अरे मी बरोबरच बोलतोय. तुम्हाला ते खपत नाही तर मी काय करू? काय करणार सांग? बघतो काय करायचं ते आम्ही बघतो, पण आत्ता निघा. हा बघा बघा, नाही बघाच, कारण काय केल्याने होत आहे रे. आधी केल्याची पाहिजे, है की नाही? आणि माई साहेब, मला चांगलं माहिती आहे का बुवा तुम्ही लय समजूतदार आहेत, आहे की नाही? चला मग येतो. धनाजी धनाजी धनाजी. माई, या धनाजीला वाटतं याच्या तालावर नाचणारं प्याद आहे मी. याला काय माहित तुमच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे मी.